मागच्या भागात बघितलेल्या आपल्या शत्रूंच्या सेल्फीजकडे दुर्लक्ष करून पुढच्या भागाकडे वळू. चावरगाय म्हणजेच याकच्या शेपटीच्या केसांपासून बनवलेल्या या चावरी पंख्याला गुगल करेपर्यंत मेंदू चावून निघाला. रक्षकाकडे दुर्लक्ष करून शस्त्रागारात शिरताच तो भरमसाठ शस्त्रसाठा बघून शंभूचे तर डोळेच फिरले. किल्ल्यांच्या लघु प्रतिकृती, प्रत्येक किल्ल्यावर घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे स्पष्टीकरण, आपले सागरी किल्ले आणि गलबते, आपले अष्टप्रधान मंडळ, सगळी माहिती शंभूच्या एवढ्याशा डोक्यावरून गेली. शेवटी सगळा फौजफाटा घेऊन आम्ही पुढच्या शोसाठी गेलो. फिरत्या प्रेक्षागृहावर फिरून अंधारात घाबरून भिजून बाहेर पडलो. तिथल्या अंधारात शंभूने बनवले नवीन सखी सोबती आणि पळून घेतले भवानी मंदिराभोवती. आणि पुढे जाऊन कमळी करंजांमध्ये ना कारंजे सापडले ना कमळ, म्हणून एकमेकांचे हात धरून घर गाठले आम्ही सरळ.